नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीने नागराजच सत्य सर्वांच्या समोर आणलेलं आहे आणि नागराजने सुमन काकीवर आजपर्यंत जो काही अन्याय केलेला आहे तो तिच्याशी किती चुकीचं वागलेला आहे हे सत्य सायलीने सर्वांच्या समोर आणत नागराजच भिंग फोडलेला आहे। तर त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की रविराजने तर नागराजचा थोबाडही फोडलेला आहे आणि त्याला त्याची लायकीही दाखवलेली आहे। त्यासोबतच इकडे आता अर्जुन सायलीला सुमन काकीच लोकेशन सुद्धा मिळालेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन सायली चैतन्य तिघही आता टेन्शनमध्ये आहेत की नक्की सुमन काकी कुठे असेल, काय झालं असेल, सुमन काकीच्या बाबतीत काही प्रॉब्लेम तर झालेला नसेल ना, अशा सगळ्या गोष्टी ते विचार करू लागलेले असतात। मग त्यांच्याकडे जो सुमन काकीचा फोटो आहे तो तिथे सगळीकडे दाखवतात आणि शोधाशोध करू सुरू करतात। एका बाजूला अर्जुन सायली असतात तर या बाजूला इकडे चैतन्य विचारत असतो। अगदी रिक्षा स्टॉपला तिथं काही बाजार भरलेला असतो, काही लोक असतात जे कोणी दिसेल त्याला प्रत्येकाला विचारलं जात असतं की यांना तुम्ही पाहिलं का, पण कोणाकडून काहीच मिळत नाही। काळजी तर वाटत असते सुमन काकी अचानक कुठे गेली, काय झालं असेल सुमन काकीच्या बाबतीत हा प्रश्न पडलेला असतो। आणि इकडे अर्जुन आणि सायली दोघेही आता टेन्शनमध्ये आलेले आहेत। चैतन्य सुद्धा त्याच पद्धतीने तिथे विचार करत आहे। परंतु इकडे आता घरी छान अशी पार्टी सुरू आहे आणि आता पार्टीमध्ये तिथे आहे तो म्हणजे अश्विन आहे आणि अश्विन आता सगळ्यांना तिथे गेम समजून सांगत आहे। तेव्हा तो सांगतो की आता मस्त पुढची पार्टी आहे, ही स्टिकी नोट आहे, ती एकाला बोलवलं जाणार आणि त्याच्या कपाळावरती लावली जाणार। त्या स्टिकी नोटवरती एक नाव असणार आहे, तर बाकी सगळ्यांनी ऍक्ट करून त्या व्यक्तीला दाखवायचं आणि त्या व्यक्तीने ओळखायचं की नक्की तुमच्या कपाळावरती जे नाव लिहिलेल ते कोणाच लिहिलेलं आहे, असं इकडे सांगत असतो। तेव्हा मात्र इकडे अश्विन या सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजून सांगत असतो। तर चला मग पहिला नंबर आहे तो म्हणजे अस्मिताचाच। मिता पुढे आलेली असते आणि मग ती स्टिकी नोट अस्मिताच्या कपाळावरती तो लावत असतो। आता स्टिकी नोटवरती नाव लिहिलेलं असतं ते म्हणजे शाहरुख खान। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने शाहरुख खानची एक वेगवेगळी ऍक्टिंग करून दाखवत असतात, परंतु अस्मिताच्या मात्र लक्षातच येत नाही की काय चाललेलं आहे, कोण कसं सांगतंय। ती मात्र वेगवेगळी नाव घेत असते। ऋतिक रोशन त्याचबरोबर सलमान खान अशी वेगवेगळी नाव घेत असते, तिचं चालू असतं। परंतु त्याच वेळेस एक गोष्ट मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळते आणि ती म्हणजे कल्पना उठते आणि कल्पना सगळ्यांच्या समोर शाहरुख खानची जी DDL LGची जी पोज आहे ती करून दाखवते आणि एकाच सेकंदात इकडे अस्मिताला कळतं की कल्पनाने काय सांगितलेलं आहे। मग सगळेजण टाळ्या वाजू लागतात, सगळेजण खुश असतात आणि मग आता पुढचा नंबर कोणाचा, कारण ज्या पद्धतीने कल्पनाने ऍक्ट करून दाखवलेलं असत त्यामुळे खरं तर खूपच फास्ट हे सगळं अस्मिताने ओळखलेलं असं। मग पुढचा नंबर आहे तो म्हणजे प्रतापचा। मग प्रतापला बोलावलं जातं, जेव्हा प्रतापला समोर बोलावलं जातं तेव्हा मात्र आता पुढच्या प्रतापच्या कपाळावरती जी स्टिकी नोट लावली जाते ती असते ती म्हणजे सलमान खानची। आता सलमान खानची वेगवेगळी पोज करून दाखवली जात असते आणि मग उठते ते म्हणजे कल्पना उठते आणि सलमान खानची एक छान अशी पोज करून दाखवते आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहतच राहतात, कारण कल्पनाने सांगितल्याबरोबर इकडे प्रतापने ओळखलेलं असत सलमान खान। आता सगळे तिथे आहेत, सगळे विचार करतायत की सायली अर्जुन असते तर किती बरं झालं असतं, कारण हा खेळ खूप छान चालू आहे, आपण सगळेजण खूप छान एन्जॉय करतोय। पण हे दोघजण कुठे गेलेले आहेत मला कळतच नाहीये। तेव्हा सगळ्यांना प्रश्न असतो की कुठे आहेत सायली, अर्जुन नक्की कुठे गेले असतील म्हणून चालू असतं।
तर इकडे मात्र आता सगळे जण शोधाशोध करत आहेत. सायली, अर्जुन, त्याचबरोबर चैतन्य आपल्याला काही करून सुमन काकीला वाचवलं पाहिजे. अर्जुनला म्हणत असतात की काय करता येईल आपल्याला म्हणजे आपण सुमन काकीपर्यंत पोहोचू शकेल असा विचार चालू झालेला असतो. कल्पना मग इकडे म्हणते की मी फोन करून आलेच असं म्हणत कल्पना आता फोन करायला आलेले असते. सायली म्हणते की अहो आईंचा फोन आला. तेव्हा अर्जुन म्हणतो की घे ममाचा फोन घे. काय म्हणते बघस, अर्जुनने सांगितलेलं सर. मग सायलीला कल्पना विचारते कुठे आहे तुम्ही, किती वेळ झालं, आम्ही सगळेजण वाट बघतो इथे. सायली म्हणते हो आलोच, आम्ही इथेच आहोत असं सायली सांगते. परंतु अर्जुन, चैतन्य आणि सायली यांना टेन्शन आलेलं असं की सुमन काकी कुठे आहे, नक्की काय झालेलं आहे, सुमन काकी कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नसेल ना, म्हणून आता विचार करत असतात. त्याच वेळेस अस्मिता तिथं असते. प्रिया सुद्धा आता घरी आलेली असते. ती त्या साक्षीकडे गेलेली असते. तीच जे काही काम कांड आहे आणखी पुढची कारस्थान रचून साक्षीला गोळात घेऊन तिला भीती घालून आता ती घरी आलेली असते. तेवढ्यात नागराज सुद्धा येऊन तिथं बसलेला असतो. मग नागराजला प्रिया विचारते तुम्ही इथं आणि महिपात. तेव्हा नागराज म्हणतो की तुला मी एकदाच सांगितले, कसं माहिती का, तुला मी सांगितलेलं आहे की पुन्हा या सगळ्या गोष्टींबद्दल तू विचारायचं नाहीस, कारण त्या सगळ्या गोष्टींशी तुझा काहीही संबंध नाही अस इकडे नागराज तिला सांगत असतो. तू महिप्तपासून लांबच राहायचं आहे, कारण महिपच्या बाबतीत जे काही करायचे आहे ते माझे मी ठरवेल असं सांगितलं जात असतं. आता मात्र प्रश्न पडलेला असतो आणि त्याच वेळेस इकडे नागराज सगळ्यांच्या मध्ये तिथे मस्त सामील झालेला असतो. त्याला काही फरकच पडत नसतो की हे सगळं काय चाललंय, काय होत्या, कुठल्याच गोष्टीची त्याला काहीच जाणीव नसते. तो मात्र छानपणे सगळ्यांच्या मध्ये येऊन असतो बसलेला आणि तिथे दाखवत असतो की हो मी ते खूप एन्जॉय करत आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या चालू असतात आणि तेव्हा मात्र सगळे जण तिथे आहेत आणि हे दोघेजण बाजूला जाऊन बोलत असतात. अर्जुन, सायली कुठे गेले, ते का आलेले नाहीयेत म्हणून इथे विचार चालू असतात. आणि त्याच वेळी अर्जुन, सायली तिथे येतात आणि सगळेजण विचारू लागतात. तेव्हा सायलीचा चेहरा पडलेलाच असतो. अर्जुन सांगत असतो की आम्ही इथेच होतो, बाहेर कुठे नाही गेलेलो. तेव्हा सगळ्यांचा काही विश्वास बसत नसतो. सगळेजण म्हणत असतात काय हे म्हणजे या दोघांना आपल्याबरोबर नव्हताना थांबायचं, तिथे ते बाहेर जाऊन वॉक करायचा होता, म्हणजे यांना सेपरेट त्यांचा रोमांस करायचा होता असं बोलत सगळेजण चिडू लागतात. परंतु सायलीला माहिती असतं की ते काय करत होते आणि कुठे गेलेले होते. तेव्हा नागराज तिथे बसलेला असतो. पुन्हा सायली आणि अर्जुन विचार करू लागतात की हे कसं शक्य आहे, म्हणजे नागराज काका जर इथे असेल तर मग सुमन काकी कुठे आहे, कारण नागराज काका, सुमन काकी हे दोघंही आपल्याला तर गॅरंटी आहे की हे जो काही केलेल कांड आहे ते नागराज काकाने केल्य. पण नागराज काका इथे येऊन थांबलाय याचा अर्थ सुमन काकी कुठे आहे, म्हणजे सुमन काकीच्या जीवाला तर धूक आहे, हे आपल्याला माहितीच आहे असं सायली म्हणत असते. पुन्हा आता अर्जुन आणि सायली बाहेर जातात. ते म्हणू लागतात की आम्ही आलोच आणि मग नागराज तिथे बसलेला आहे, एन्जॉय करत आहे. मग सायली आणि अर्जुन म्हणत असतात की काय आहे या सगळ्याचा अर्थ. चैतन्य म्हणत असतो की नागराज काका जर इथेच आलेला आहे तर आपण असं कसं म्हणू शकतो की नागराज काका आणि सुमन काकी. तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणतात की नाही, नागराज काकाने सुमन काकीला काहीतरी केलेलं आहे, परंतु आता मात्र इकडे सुमन काकीला कुठेतरी ठेवून तो इथे आलेला आहे, याचाच अर्थ आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. हे सगळं चालू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आता सायली, अर्जुन तिथे असतात. चैतन्य तिथं असतो. अर्जुन सरळ जातो, कारण आता तर लगेच आपण पोलीस कंप्लेंट वगैरे काही करू शकत नाही, ही गोष्ट तेवढीच मोठी असते. आणि मग इकडे अर्जुनने जाऊन स्पष्टपणे आता सांगितलेलं असतं इन्स्पेक्टर सावंतांना की माझी काकी हरवलेली आहे
आणि ती कुठे आहे ती पत्ता लागत नाहीये. मला माहिती आहे की आता सध्या ही गोष्ट शक्य नाहीये, पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. नागराज किल्लेदार म्हणजे त्यांचे मिस्टर यांच्यावरती मला संशय आहे आणि त्यांनीच काहीतरी केलेलं आहे असं इकडे अर्जुन सांगत असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, वहिनी याने तर स्पष्टच सांगून टाकलं ना. आता नागराज काकाच नाव सांगितले तेव्हा अर्जुनने इन्स्पेक्टर सावंतांना सांगितलेलं असतं की तुमच्या पद्धतीने जे काही प्रयत्न करता येतील ते करा आणि मला तिचं लोकेशन पाठवा. म्हणजे तिचे लोकेशन मिळाल तर मी त्या लोकेशन पर्यंत जाऊ शकेल असं आता सांगितलेलं सर. कारण 24 तास झालेले नाहीयेत, कंप्लेंट तर रजिस्टर करू शकत नाही, पण कॉन्टॅक्ट वापरून अशा पद्धतीने अर्जुनने सुमनची माहिती काढलेली असते. इकडे प्रिया मात्र विचार करत असते. अर्जुन साहिली पुन्हा आत आलेले असतात आणि मग सगळेजण विचारू लागतात की नाही तुम्ही दोघांना काहीतरी लपवताय. तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणतात की सुमन काकी कुठे आहेत, कारण आम्ही सुमन काकीला खूप वेळ झाला शोधतोय, त्यांचा फोन लावतोय पण त्यांचा फोन काही लागत नाहीये. हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा सगळेजण म्हणतात म्हणजे तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणतात की हो नागराज काका सांगेल ना सुमन काकी कुठे आहे ते, कारण सुमन काकी कुठे आहे हे फक्त नागराज काकाच सांगू शकतात असं इकडे सायलीने सांगितल्याबरोबर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळे जण म्हणत असतात काय बोलतेस तू हे सगळं. तेव्हा सायली म्हणते की हो, कारण नागराज काकालाच माहिती असेल. अर्जुन ही तेच बोलत असतो. नागराज म्हणतो माझा काय संबंध आहे, मी तर घरातल्या सगळ्यांच्या आधी बाहेर पडलेलो होणारे दादा. मी गेलो होतो ना तेव्हा तिथे प्रतिमा असते आणि प्रतिमा म्हणते की मला सांगा तब्येत कशी आहे. तेव्हा नागराज म्हणतो कोणाची, आणि त्याच वेळी नागराज पकडला जातो कारण त्याला आठवत नसतं की त्याने जी थाप मारलेली आहे त्याने सांगितलेलं असतं की त्याच्या मित्राची आई जी आहे ती आजारी आहे आणि त्याला गरज आहे म्हणून नागराज तिकडे चाललेला आहे. आणि त्याच वेळी आता नागराजला रंगे हात पकडलेलं असतं. तेव्हा सायली सगळ्यांच्या समोर सांगायला सुरुवात करते की नागराज काकांनाच माहिती आहे की सुमन काकी कुठे आहेत आणि त्यांनी ते सांगितलं पाहिजे. रविराज म्हणतात अरे काय बोलताय तुम्ही, हे सगळं नागराजला कसं माहिती असेल. तेव्हा अर्जुन सायली तिथे आता बोलायला सुरुवात करतात. आता अजिबात काही शांत राहायचं नाहीये. या नागराजने आजपर्यंत जे केलेले कांड आहेत ते सगळे समोर आणायचे आहेत असं अर्जुन सायलीने ठरवलेलंच असतं. आणि मग इकडे अर्जुन भयानक चिडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की नागराज काकाने सुमन काकीला गायब केलीय असं आम्हाला वाटते. तेव्हा अर्जुनने स्पष्टपणे सांगितल्यानंतर रविराज म्हणतात काय बोलताय तुम्ही, हे सगळं कारण नागराज काकालाच माहिती असणार आहे एवढंच यांनी धरलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे रविराज नागराजच्या समोर येतात आणि म्हणतात काय आहे हे सगळं. सायली सांगते गेली कित्येक दिवस झालं नागराज काका सुमन काकीला मारहाण करतात, त्यांच्यावरती हात उचलतात आणि त्यांना टॉर्चर करत आहेत. तेव्हा रविराज म्हणतात की नागराज हे जे काही मी ऐकतोय ते खरं आहे का. तेव्हा नागराज म्हणतो काय, पण काय हे सगळं खोट आहे. सुमनला सवय झाली सगळीकडे काहीतरी सांगत बसायचं आणि सहानुभूती मिळवायची. तेव्हा प्रतिमा उठते आणि म्हणते अहो नागराज भाऊजी काय, पण काय बोलताय, मी स्वतः बघितले तेव्हा तुम्ही सुमनवरती हात उचललेला होता. तेव्हा नागराज म्हणतो की ते ना सुमन काहीतरी चुकीच वागली होती ना म्हणून मी तिला मारलं होतं असं नागराज स्पष्ट तोंडाने सांगतो. आणि आता मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा रविराज म्हणतात की काय आहे हे सगळं. आणि नागराज म्हणतो बावळट आहे ती. आणि बावळट म्हणताक्षणी रविराजने खानदेश दिशी नागराजच्या कानाखाली दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव सुमन, तुझी बायको आहे गेली कित्येक दिवस झाल आपल्याबरोबर राहते, कारण तिने बावळट नाहीये, तिने तुला समजून घेते. आणि गेली 25 वर्ष झालं मी तुझा खोटेपणा पाहतोय. तू किती खोटारडा आहेस ते मला चांगलंच माहिती आहे
असं इकडे सांगितलं जातं, तेव्हा मात्र नागराज आता पुरता अडकलेला असतो आणि त्यासोबतच नागराज ज्या पद्धतीने हे सगळं बोलत असतो त्यामुळे त्याची तर वाट लागलेली असते. याच बरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता नागराजला आठवत असतं आणि मग सायलीला रविराज विचारतात की मला सांग, तू स्वतः या सगळ्या खुणा बघितलेल्या आहेत का? तेव्हा सायली म्हणते, हो सुमन काकीने माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला होता, मला काहीही सांगितलं नव्हतं, पण त्यांच्या अंगावरचे ते वण मी स्वतः पाहिलेले आहेत. असं जेव्हा सायली सांगते तेव्हा मात्र आता नागराजची वाट लागलेली असते, कारण नागराजला कळायचं बंद झालेलं असतं. नागराज म्हणत असतो की नाही, सुमनने इथे पण तोंड उचकटलेला आहे, म्हणजे सुमन या दोघांना पण काहीही सांगत आहे हे नागराजच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून नागराज चांगलाच हादरलेला असतो आणि त्याचवेळी रविराज म्हणतात की नागराज, हे सगळं काय चाललंय? तुझं इतके दिवस झालं मी तुला समजून घेतोय, पण याचा अर्थ असा नाही की तू घरातल्या बाईवरती असा हात उचलायचा आणि तिच्या बाबतीत चुकीचं वागायचं. हे पूर्णपणे चुकीचं आहे असं रविराज नागराजला सांगत असतात. तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो की नाही, मी असं काही केलेलं नाहीये. तेव्हा रविराज म्हणतात की बास झालं, कारण सायली, प्रतिमा खोट बोलत नाहीये, तू खोट बोलतोय की खोट ते मला माहिती आहे, कारण ज्या माझ्या बहिणीला तिच्या मोठ्या भावाची गरज होती तेव्हा मी तिच्या पाठीशी नाही राहिलेलो उभा. आता मला कळलं पाहिजे की सुमन कुठे आहे. या तिघांनी काही तुझ्यावर ॲक्शन घेऊ दे किंवा नाही घेऊ दे, पण मी मात्र तुला सांगत आहे ते म्हणजे की मी तुझ्यावरती लीगल ॲक्शन घेणार आहे, असं इकडे नागराजला स्पष्टपणे आता सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर रविराजांनी नागराजच थोबाड खोडलेलं असतं आणि त्याला त्याची लायकी सुद्धा दाखवलेली असते. रविराज म्हणत असतात की मी तुझ्यावरती लीगल ॲक्शन घेणार आहे आणि तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. अर्जुन, सायली सगळेजण तिथे आहे. आता सुमन कुठे गेली हा प्रश्न मात्र अजूनही उभा राहिलेला आहे आणि नागराजला म्हणत असतात की सांग सुमन काकी कुठे आहे, सुमन कुठे आहे, हे आम्हाला कळलं पाहिजे. असं म्हणत सगळेजण नागराजला विचारत आहेत, पण नागराज मात्र काहीच बोलत नाही. तेव्हा इकडे रविराज अर्जुनच्या समोर असतात. अर्जुनला म्हणत असतात की मला का कळलं नाहीये, माझ्याच घरात हे सगळं घडत होतं आणि मी हे सगळं कसं पाहू शकत होतो. माझ्या डोळ्यासमोर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, माझाच भाऊ. तेव्हा इकडे पूर्णाजी पण म्हणते की रविराज, तुमचंच काय, आम्हाला तरी कुठे कळलं, कुणालाच काही कळलेलं नाहीये. आता या माणसाने जर तिच्याशी चुकीचंच वागलेलं असशील, त्याने चुकीचंच वागायचं ठरवलेलं असेल, तर आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. आता नागराजला मात्र चांगलीच त्याची वाट लागलेली असते, उसकी तडफ होत असते. आणि इकडे अर्जुनला इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आलेला असतो. नागराज दाराच्या बाहेर उभा असतो आणि इथेच आता अर्जुनची चूक होते, ती म्हणजे हे तिघेजण आतमध्ये बसलेले आहेत आणि नागराज दाराच्या बाहेर उभा आहे आणि अर्जुन आणि सायली बोलतात. ते म्हणतात की इन्स्पेक्टर सावंतांनी आपल्याला सुमन काकीच लोकेशन सांगितले. तेव्हा मात्र रविराज म्हणतात, पण एवढ्या लांब सुमन कशाला गेली, कारण इकडे तिकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता ना, सुमन एवढ्या लांब कशाला गेली असेल, असं इकडे रविराज म्हणत आहेत. परंतु सुमन ज्या लोकेशनला आहे हे लोकेशन आता यांना कळलेलं आहे, त्यामुळे नागराज सुद्धा हादरलेला आहे, कारण जर सुमनचं लोकेशन कळलं तर तिथे असलेल्या महिप्तचंही लोकेशन कळणार आणि आपली वाट लागणार आहे. ही गोष्ट आता नागराजच्या लक्षात आलेली असते आणि नागराज मात्र इकडे पाहतच राहतो. परंतु आता नागराज पुढे काय करणार, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.